या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे। शेअर बाजारात झालेलं प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि स्वतःची पैशांची अडचण दूर करण्यासाठी एका जुन्या भाडेकरूनं आपल्या 73 वर्षीय वृद्ध घर मालकिणीवर प्राणघातक हल्ला करत त्यांचा दुर्दैवी अंत घडवून आणला। या गंभीर प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्यात। गंगूबाई कालिदास गडदे वय 73 राहणार हांडे गल्ली बार्शी असं या घटनेत आपला जीव गमावलेल्या दुर्दैवी वृद्ध महिलेचं नाव आहे। तर त्यांचा जुना भाडेकरू असणारा चांगदेव गोवर्धन पाटील वय 35 राहणार हत्ती जिल्हा सोलापूर यानं हे अतिशय निंदनीय कृत्य केलंय। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच गंगूबाई यांचे सख्खे बंधू शशिकांत किसन वायकुळे वय 64 यांनी पोलिसात अधिकृत फिर्याद दाखल केली। सविस्तर माहितीनुसार गंगूबाई कालिदास गडदे या बार्शीतील हांडे गल्लीमध्ये असलेल्या आपल्या मालकीच्या वाड्यात एकट्याच वास्तव्यास होत्या। सध्या त्यांच्या या वाड्यात चंद्रकांत सांगळे आणि महेश जामदारे हे 2 अन्य भाडेकरू राहत आहेत। गंगूबाईंचे भाऊ शशिकांत वायकुळे यांनी सलग काही दिवस बहिणीला फोनवर संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर काळजीपोटी 27 मार्च रोजी ते थेट वाड्यावर चौकशीसाठी गेले। त्यावेळी 25 मार्चला गंगूबाई घराला कुलूप लावून बाहेर गेल्याचं आणि त्यानंतर त्या परत आल्याच नसल्याचं तेथील भाडेकरूंनी त्यांना सांगितलं। यानंतर घाबरलेल्या वायकुळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपासाची चक्र अतिशय वेगाने फिरवली। आजूबाजूला चौकशी केली असता 25 तारखेला गंगूबाईंचा जुना भाडेकरू चांगदेव पाटील तिथे आल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एका मेडिकलच्या फुटेजमध्ये पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या गंगूबाईंमागे चांगदेव संशयास्पदरित्या पाठलाग करत असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं असता सुरुवातीला विविध कारण देऊन गैरहजर राहिला, मात्र नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवता चांगदेव गोवर्धन पाटील यानं सर्व गुन्ह्याची सत्य परिस्थिती कथन केली। शेअर मार्केटमधील मोठ्या तोट्यामुळे त्याला पैशांची नितांत गरज भासत होती। गंगूबाईंच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, गळ्यातील डोरलं तसंच सोन्याचे वेल आणि फुले पाहून त्याच्या मनात चोरीची लालसा निर्माण झाली। याच गुन्हेगारी उद्देशानं त्यानं 25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान गंगूबाईंना स्वतःच्या घरी बोलावून घेतलं। त्यांना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर त्यांच्या नाकावर टॉवेल दाबून त्यांचा जीव घेतला। यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह एका काळपट रंगाच्या पोत्यात भरून स्वतःच्या हुंडाई कारच्या डिक्कीतून नेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावली। या संपूर्ण धक्कादायक घटनेचा सविस्तर तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर हे करत आहेत।